नमस्कार. आजचा एपिसोड फोटोग्राफी या विषयावरचा. आमच्या शेजारी राहणारे जोशी काका मला सांगत होते परवा, ते पेन्शनसाठी फोटो काढायला गेले होते, तर त्यांना अनुभव वेगळाच आला. ते म्हणाले, अरे तो फोटोग्राफर एवढा भारी निघाला, त्याने आधी क्लिक केलं आणि मग स्माइल प्लीज म्हणला. नाही, त्यामुळे काय झालं, माझे फोटो बनावट नोटा छापणारे अटकेत या मथळ्याखाली जसे येतात ना, तसा आला रे. या त्यांच्या किस्स्यावरून मला फोटोग्राफी विषयी काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या. माझे 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनचे मार्क बघितल्यावर जेव्हा माझा चेहरा फोटो काढण्यासारखा झाला, तेव्हा मला माझ्या मित्रांनी आणि घरच्यांनी सल्ला दिला, तू आता फोटोग्राफीचा कोर्स कर आणि व्यवसाय कर बाबा. हे म्हणजे कोंबडी पाहिली म्हणून पोल्ट्री फार्म टाक असं सांगण्यासारखं होतं. काय करणार, शेवटी त्यांचा सल्ला मी मानला, फोटोग्राफीचा कोर्स केला आणि व्यवसायाला सुरुवात केली. पण इथे एक लक्षात आलं बरं का, जिथे जिथे फोटोग्राफरला बोलवतात ना फोटो काढायला, तिथे प्रत्येक ठिकाणी गर्दी असते. मग ती गर्दीतली घुसुगिरी तुम्हाला जमली पाहिजे. म्हणजे सार्वजनिक समारंभात फोटो काढताना छान समारंभ असा रंगत आलेला असताना फोटोग्राफर मध्येच आपला गुडघ्यात वाकून ते मस्त आलं पाहिजे. तेवढ्यात मग मागे बसलेले प्रेक्षक बरोबर आवाज देतात, ओ बाजूसारखा दिसत नाहीये. काही जण लांबो, ऐकू येत नाही आम्हाला. मला तर एकदा एक आवाज पडला, बच्चन बस खाली. मग ह्या सार्वजनिक समारंभानंतर कधी कधी लग्न समारंभात जायला लागायचं. दिवसभर तो गळ्यात कॅमेरा अडकवून त्या नववधू आणि नववराच्या मागे 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 आपलं टुचुक 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 करत जायचं आपण. तरी काही प्रॉब्लेम नव्हता. पण खरे हाल व्हायचे ते पंक्तीच्या किंवा बुफेच्या वेळेला. ऐन भोकेची वेळ, त्यात ती लोक आपल्या समोर चापतायत वाटेल तसं, रसमलाई पासून ढोकळ्यापर्यंत आणि बटाटा शेवपुरी पासून पुलावापर्यंत, बिर्याणी पर्यंत हाणताय. पार काही जण बटणं तुटेस तोपर्यंत रसमलाईचे गोळे आणि आपण आपला फोटो. पण यानंतर या लग्न समारंभात एक वेगळी गंमत असायची, ती ग्रुप फोटो काढताना. कुणीतरी एक उत्साही कार्यकर्ता माणसं गोळा करायला लागायचा. ओ आप्पा, ओ अण्णा या, नाना वसंतराव या, नलुमावशी वसवत्या या या, शकू ये. त्याबरोबर ही शकू आपली, ए माझे नका बाई फोटो काढू, वाईट येतात खूप. अगं असू दे ग, काय वाईट येतात, जसे असतात तसे येतात. पण बरी आहेस ना? नाही, काय कर, फार तर रुमाल धर तोंडावर, म्हणजे ती दातांची बाल्कनी दिसायची नाही. मग माझ्यातला फोटोग्राफर जागा व्हायचा. मी आपलं काकूंना, काकू थोड्या इकडे सरका, अजून थोड्या इकडे. अहो पुरे ना, किती सरकायला सांगताय? आता सरकायचंय का मांडीवर बसायचंय काकांच्या? मग मी काकूंचा नाद सोडून दिला. आता काकांना झालं, काका जरा काकूंच्या खांद्यावर हात टाका. काका आपले, काय गो टाकू का खांद्यावर हात? नाही, मला आपलं विचारून करावं लागतं, आमचं थोडंच नॅशनल परमिट आहे, कुठेही घुसा. काका ते जरा वरचं बटन लावा ना, बनियनचं भोग दिसतंय. असू दे रे, बनियन जाळीचाच आहे. तो बनियनही फाटेल नाही तर. शेवटी मी तिकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांचा एक छान ग्रुप फोटो काढला. या ग्रुप फोटो सारखा आणखीन एक त्रासदायक प्रकार असतो, म्हणजे काही जण जावळाला फोटो काढायला बोलवतात. बरं, ते पहिल्यांदाच केस कापायचे असल्यामुळे ते बाळ सारखं रडत असतं, अंगाला हिसके देत असतं. मी आपलं पोज घ्यायला लागलो की ते बाळ लगेच 2-3 वेळा झालं. मला शेवटपर्यंत कळायचं नाही.
या रडणाऱ्या बाळांना थांबवायचं कसं? क्लिक करतोय तेवढ्यात अरे हो, काय मी तुझं घोडं मारलंय? शेवटी एका बाळाकडे बघून मीच भोकाड पसरलो. त्याबरोबर ते एकदम शांत झालं आणि माझ्याकडेच आश्चर्याने बघायला लागलं. आणि तिकडे तो कारागीर सुद्धा मेटाकुटीला आलेला. हो, थोडं राहिलं. खाली वाग बाळा, खाली वाग बाळा, ते काका तुला चॉकलेट देणार आहे. मी आणि चॉकलेट 2 थोत्रीत देतो. बाळाच्या नाही हो, त्या कारागिराच्या. हे एकीकडे अशी जावळाची गंमत. थोडक्यात त्याच वेळेला काय झालं आणि नेमकं फोटोग्राफीच्या क्षेत्रात 2 मोठे बदल झाले. एक म्हणजे 500 रुपयापासून हॉटशॉट कॅमेरा मिळायला लागला आणि ₹1.5 प्रिंटआउट मिळायला लागली. त्यामुळे भले भले स्थिरावलेले फोटोग्राफर सुद्धा फोटोग्राफीचा धंदा बंद करून वेगळ्याच व्यवसायाकडे वळले. या फोटोग्राफरनी सुद्धा अंडी, दही, झेरॉक्स, बनपाव मिळेल अशा थाटाची दुकानं थाटली हो. त्यामुळे मी तर नवखा होतो, मलाही थांबावंच लागलं. त्यातून काय झालं, एके दिवशी मी जात असताना मला एक दुकानाची पाटी दिसली, प्रकाश हेअर ड्रेसर्स अँड फोटोग्राफी सेंटर. ही कात्री आता इथपर्यंत का? क्लिक क्लिक. त्या क्षणी ठरवलं, या धंद्यात काही आता राम राहिलेला नाही. त्यामुळे आपलं निगेटिव्ह सारखं तोंड काळं केलेलं बरं. आणि दुसऱ्या दिवशीपासून मी मग हसत हसत स्माइल प्लीज म्हणणं थांबवलं.